ठरलं तर मग या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथे पाहत असू की अर्जुनने सायलीला अक्षरशः उचलून वरती रूममध्ये घेऊन आलेला असतो. आल्याबरोबर बायको तुला बरं वाटतंय ना, दुखत तर नाही ना? तेव्हा इथे सायली म्हणत असते दुखतंय थोडंसं पण बरं आहे आता. असं इथे म्हटल्याबरोबर इकडनं जो काही चैतन्य असतो तो म्हणत असतो तुमची रोमॅन्टिक फिल्म चालू द्या, मी आता निघतो. असं इथे म्हटल्याबरोबर जी काही सायली असते ती म्हणत असते अहो असं काय करताय, थांबा, तुम्ही गेलतात ना डॉक्टराकडे, मग काय झालं, मिळाले का ते DNA सॅम्पल? असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुनने सगळं काही सांगितलं, कशा प्रकारे ते डस्टबिनमध्ये गेले आणि त्यानंतर आम्ही शोधाशोध करून ते DNA सॅम्पल कशा प्रकारे शोधलं, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर खरं तर सायलीसमोर ते सॅम्पल ठेवतो. आता इथे सायली हातात घेताच म्हणत असते हे खऱ्याच तन्वीचे सॅम्पल असेल का हो? असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो वाटतंय असं, पण नक्की तर नाही सांगू शकत. तेव्हा इथे चैतन्याला प्रश्न पडलेला असतो. तो म्हणत असतो की या प्रियाचा खरा तन्वीशी काय संबंध असेल? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो प्रियाचा तर नसेल, मात्र नागराज आणि मेहपतचा खरा संबंध असेल. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो आता ह्या नागराजला आणि मेहपतला जर माहीत असेल खरी तन्वी कोण आहे तर तिला जिवंत कसं सोडलं? कारण की तिला तर लहानपणीच त्यांचा मारण्याचा प्रयत्न होता, मग जिवंत सोडण्यामुळं त्यांचा काय फायदा असेल? असं इथे म्हटल्याबरोबर म्हणत असते आम्हालाही सेम असंच वाटलं. जर खरंच त्यांनी तिला मारून टाकलं असेल तर हा केस मग खऱ्या तन्वीचा नसेल का? असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो असं नाही, हा खरा तन्वीचाच केस आहे, कारण DNA टेस्टसाठी ती व्यक्ती जिवंतच असण्याची गरज नाही. असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतं हे बघ, मेहपत आणि नागराजांनी जर खऱ्या तन्वीला मारून टाकलं असेल तरीसुद्धा ते दोघे पुढचा विचार करणारी माणसं आहेत. त्यांनी हा नक्कीच विचार केला असेल की कधी ना कधी तरी तन्वीच्या DNA टेस्टची आपल्याला गरज पडणार आहे, हा प्रश्न येणारच आहे समोर. स्पेशली जेव्हा प्रियाला तन्वी म्हणून खरं तर सिनियरच्या घरी पाठवायचं तेव्हा त्यांनी नक्कीच खूप विचार केला असेल आणि म्हणूनच खऱ्या तन्वीला मारण्याआधी तिचे DNA सॅम्पल म्हणजेच तिचे काही नखं काही केस ताब्यात त्यांनी घेतलेच असतील, असंही ते खरं तर अर्जुन या दोघांना सांगत असतो. इकडे आता दुसऱ्या बाजूला जो काही सचिन असतो, सचिन गेलेला असतो गेल्याबरोबर जो काही काउंटरवर माणूस बसलेला असतो त्याला म्हणत असतो माझ्या बायकोचं अकाउंट गेले काही दिवस डिॲक्टिवेट दाखवत आहे, आम्ही वेगवेगळ्या ATM मधून पैसे काढण्याचा प्रयत्न करतोय मात्र पैसे निघतच नाहीत, हे कशामुळे होत आहे? खरं तर तिचं नाव आहे अस्मिता दीक्षित असं तिचं नाव आहे आणि प्रताप सुभेदार यांची ती मुलगी आहे. असं हे नाव ऐकताच खरं तर जिथे काही तो माणूस असतो तो म्हणत असतो हे आमचे कस्टमर तर खूप जुने आहेत, खरं तर तुम्ही मॅनेजरशी बोला, मॅनेजर तुम्हाला सगळं काही व्यवस्थित सांगतील, असंही ते म्हटलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला यांच्या सगळ्यांचं आणखीही बोलणं सुरूच असतं. आता हे अर्जुनचं बोलणं ऐकून सायली म्हणत असते हे किती भयान आहे, खरंच ह्या प्रिया ह्या सगळ्यात सामील असेल का हो? असंही ते म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो तुला माहीत नाही का प्रिया खरं स्वार्थासाठी काही करू शकते. तेव्हा खरं तरी ते चैतन्याला प्रश्न पडलेला असतो. तो म्हणत असतो की खरंच आपला हा सगळा अंदाज आहे फक्त की नागराज आणि मेहपतनी खऱ्या तन्वीला मारून टाकला असेल, पण असं पण असू शकतं ना की त्यांनी तिला जिवंत सोडलं असेल, असंही ते म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो हो तुझं पण खरंच आहे, कारण की हे सुद्धा होऊ शकतं, कारण की दुसरीकडे मेहपत आणि नागराज प्रियाच्या विरोधात कुठलं तरी हत्यार ठेवणारच आणि ते हत्यार म्हणजे खरी तन्वी. जेव्हा केव्हा प्रिया त्यांच्या विरोधात जाईल तेव्हा त्या खऱ्या तन्वीला तिच्यासमोर उभं करतील, त्यासाठी खरं तर त्यांनी तिला ठेवलंच असणार आहे आणि त्यामुळेच तर खरं ही प्रिया नागराजचं सगळं काही ऐकत असेल असाही ते अंदाज खरं अर्जुनने मांडलेला असतो. आता इथे सायली म्हणत असते हा सगळा काही फक्त आपला अंदाज आहे, खरं काय खोटं काय खरं आपल्याला काही माहीत नाही, असंही ते सायलीने म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो हो, पण त्यासाठी तर आपल्याला हे DNA टेस्ट जपून ठेवायला हवेत, कारण की जेव्हा केव्हा खरी तन्वी आपल्यासमोर येईल तेव्हा तिची टेस्ट आपल्याला करता येईल. तेव्हा इथे सायली म्हणत असतं देव करू आणि लवकरात लवकर तो दिवस आपल्यासमोर यावं. आता हे DNA टेस्ट आपल्याला इतके महत्त्वाचे म्हटल्यानंतर ते जपून ठेवले पाहिजे असा यांचा हा विषय असतो. आता खरं तर अर्जुनने ते व्यवस्थित ठेवलेले असतात. त्यानंतर तो म्हणत असतो की आता इथे प्रिया ते सॅम्पल बदलायला गेली होती याचा एक आणखी आपल्याकडे पुरावा आहे, असं म्हणून तो दागिना बाहेर आणि सायलीच्या हातात देतो. तेव्हा सायली म्हणते याबद्दल तर आपण प्रियाला जाब विचारलाच पाहिजे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मग चल आत्ताच जाऊया. तेव्हा इथे सायली त्याला थांबवते आणि म्हणत असते की आत्ता काही उपयोग होणार नाही, कारण की फक्त आता प्रिया आहे, सगळे असतील तेव्हाच आपण तिला विचारूया, खास करून अश्विन भाऊजी
त्यांच्यासमोर विचारल्याशिवाय खरं साऱ्या गोष्टी उघड होणार नाहीत असंही ते खरं तर सायली म्हटलेली असते. आता सगळं काही रात्रीच करायचं असं हे सर्वांनी ठरवलेलं असतं. आता इथे अर्जुन ते दागिना घेतो आणि कपाटात इथे ठेवून दिलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही प्रताप असतात ते बँक मॅनेजरशी बोलत असतात. थँक्यू सो मच, माझ्या सांगण्यावरून तू माझ्या मुलीचं अकाउंट फ्रीज केलंस आणि माझं खूप मोठं काम केलंस तू. पण मला एक गोष्ट सांग, नॉर्मली कुठल्या परिस्थितीत तुम्ही अशी ॲक्शन घेऊ शकता? कारण की जर माझ्या मुलीने असं विचारलं तर मग मला तिला सांगता तर येईल ना काहीतरी, असंही ते म्हटल्याबरोबर खरं तर जे काही मॅनेजर असतात ते जर आम्हाला एखाद्या अकाउंटमध्ये अचानक खूप ट्रान्झॅक्शन दिसल्या तर आम्ही लगेच ॲक्शन घेतो आणि हे तुझ्या मुलीच्या बाबतीत अगदी झालेलं आहे. तेव्हाही ते प्रताप म्हणत असतात, म्हणजे काय झाले आणि कुठली ट्रान्झॅक्शन झाली असंही ते म्हटल्याबरोबर मॅनेजर म्हणतात, मी चेक करून सांगतो असं म्हणून खरं तर ट्रान्झॅक्शनची लिस्ट त्याच्याजवळ ठेवतो. आता इथे प्रतापने ती लिस्ट वाचल्यावर खरं तर त्यांना धक्का बसतो, कारण की त्याच्यात ट्रान्झॅक्शन 5, 3, 4 अशा लाखाचे झालेले असतात. अस्मिता नेमकं एवढे पैसे कशाला काढेल याचं प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळत, कारण त्यांनी लहानपणापासून तिच्या अकाउंटमध्ये पैसे टाकत राहिलेले असतात. त्यामुळे खरं तिच्या अकाउंटमध्ये भरपूर सारे पैसे असतात. तेव्हा ते मॅनेजर देखील माहिती आहे मला, त्यामुळे तर अस्मिता मॅडमचं बँक बॅलन्स आणखीही चांगल्या प्रमाणात आहे असंही ते म्हटल्याबरोबर प्रताप आणखी एक त्यांना रिक्वेस्ट करतात. खरं तर हा बॅलन्स आता अस्मिताच्या आणि इतर कुणाच्याही हाती लागता येत नाही. मी तुला एक रिक्वेस्ट करतो की जोपर्यंत हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत खरं तर हे अकाउंट असंच राहू दे असंही ते म्हटलेलं असतो. आता हे सगळं फक्त शेवटचा मुद्दाची ते जो काही सचिन असतो त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेला असतो. आता इकडे तो स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो, आता हा पुरावा मी अस्मिताला दाखवणार आणि मग अस्मिता बाबांना चांगला जबाब विचारीन, मग तर अकाउंट सुरू होईल ना असंही ते खरं तर सचिन स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो. आता इकडे सायली आणि अर्जुन त्यांच्या बेडरूममध्ये असतात. आता अर्जुनला खरं फार टेन्शन आलेलं असतं. सायली तुला दुखत तर नाही ना, खूप त्रास होत नाही ना असंही ते म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणत असते, नाही हो, नका काळजी करू, तुम्ही आता क्रीम लावली ना तर मला बरं वाटतंय. आता अर्जुनला मात्र तिचा त्रास बघवत नसतो. खरंच बायको, तुला इतका त्रास आहात मी नाही बघू शकत असंही ते खरं तर अर्जुन तिला म्हणत असतो. आता इथे खरं तर सायलीला म्हणत असतो, बायको मी तुला एक सांगतोय बरं का, आता तू अजिबात इथून हलायचं नाहीस, फक्त बेडरूममध्ये थांबायचंच असंही ते म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते, असं काय करताय हो, खरं तर मला आत्ताच बोर व्हायला लागले आणि मी कसं राहू बेडरूममध्ये सांगा बरं, आणि काय करू? तेव्हाही ते अर्जुन म्हणतो, रील वगैरे बघ की. तेव्हाही ते सायली म्हणते, नाही मला अजिबात ते बघायला आवडत नाही. तेव्हाही ते अर्जुन म्हणतो, टी व्ही बघ मग. तेव्हाही ते सायली म्हणतो, मग तर मला खाली जायलाच लागेल ना. तेव्हाही ते अर्जुन म्हणतो, नाही त्याची काहीही गरज नाही, थांब मीच तुला एंटरटेनमेंट करतो. असं म्हणून अक्षरशः सायलीसाठी त्याने छान असा इथे डान्स करून दाखवलेला असतो आणि सायली त्याच्यासाठी इथे टाळ्या वाजत असते. आता इथे डान्स वगैरे झाल्यानंतर खरं तर सायली त्याला जवळ बोलवते आणि म्हणतो, किती भारी आहोत हो, माझ्यासाठी एवढं सरळ केलं असे त्याचे गाल उडतच म्हणत असते. म्हणजे असं जर तुम्ही मला आता एंटरटेनमेंट करत असाल ना तर मी कुठेही जाणार नाही असंही ते म्हटल्याबरोबर अर्जुन तिच्या फार जवळ जातो आणि म्हणत असतो, हो का, कुठेही जाणार नाही ना, म्हणून तिच्या जवळ जातो. तेव्हा इथे सायली मागे मागे होत असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, आता कुठे जाशील सांग, आता मला तुला माझ्यापासून कुणीही वाचू शकणार नाही असंही ते म्हटलेलं असतो. तितक्यातच खरं तर इकडनं कल्पनाने खालना आवाज दिलेला असतो, अर्जुन सायली जेवायला ये. अर्जुन म्हणतो असतो, तुला कोणी ना कोणी वाचवायला येतच ना असंही ते म्हटल्याबरोबर सायली हसलेली असते. आता हे दोघे खाली जातच असतात. तेव्हाही ते सायली आठवण करून देते की आपल्याला खाली जाताना काहीतरी घ्यायचंय बरं का, असं म्हणून आता हे दोघे खाली येणार असतात. आता इकडे जी काही प्रिया असते ती सगळ्यांना जेवायला वाढत असते. तेव्हाही ते प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, खरंच हा संध्याकाळचा सगळा स्वयंपाक करून मी अक्षरशः खूप थकले, मात्र ही सुभेदार फॅमिली नुसते खादाड्यावणी खात असते असं इथे स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता इथे सायली आणि अर्जुनला परत कल्पना आवाज देते. तितक्यातच खरं तर अर्जुनने अक्षरशः आता देखील सायलीला उचलून घेऊन आलेला असतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अहो सोडा की मला, सोडा ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नाही अजिबात नाही. तेव्हा इथे सायली म्हणतो, आई अहो बघा ना, हे सोडतच नाहीत मला. तेव्हा कल्पना म्हणते, हो त्याचं बरोबर आहे, तू अजिबात खाली पाय ठेवू नको, अर्जुन तसंच ठेव रे तिला. तेव्हा इथे प्रताप देखील म्हणतात, हो सायली तुला आता पायाची काळजी घ्यायची बरं का, बरं होस तर अजिबात खाली पाय ठेवायचं नाही. तू अगदी बरोबर करतोस, खरं तर तुझ्यासारखं मला कधीच जमलं नाही रे. तेव्हा इथे कल्पना म्हणते, अहो काय करताय पोरांसमोर. तेव्हा इकडे जी काही सायली असते सायलीला मात्र अकोड झालेलं असतं, अहो सोडा किंवा मला खाली प्लीज, एका पायावर मी तुमचा आधार घेऊन चालू शकते. तेव्हा इथे कल्पना म्हणते, अरे सोड बाबा अर्जुन, जाऊ दे. असं म्हणून आता सायलीला सोडलेलं असतं खाली अर्जुनने. आता इकडे प्रिया परेशान झालेली असते काम करून आणि तिला भूक पण लागलेली असते. त्यामुळे ती अश्विनच्या शेजारी जाऊन बसते आणि म्हणत असते, आता तरी जेवायचं का. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते,
अगं थांब, सायली आणि अर्जुनला वाढून तरी दे असं म्हणून आता इथे कल्पना वाढत असते. आता इथे प्रियाला भूक लागलेली असते, त्यामुळे ती परेशान झालेली असते. आता सगळ्यांना वाढून झाल्यानंतर कल्पना देखील बसते आणि आता जेवायचं का असं विचारत असते. तेव्हा इथे खरं अर्जुन म्हणतो, मला खरं तर सगळ्यांशी घरच्यांशी बोलायचं आहे, खास करून तन्वीशी असं इथे म्हटल्याबरोबर अश्विन म्हणतो, काय बोलायचं तुला? तेव्हा खरं तर अर्जुन स्वतःच्या खिशातला तो नेकलेस काढतो आणि प्रिया समोर धरतो. तेव्हा मात्र प्रियाचा चेहरा बघण्यासारखा झाला. तेव्हा लगेच कल्पना तो नेकलेस हातात घेते आणि त्याला पाहत असते आणि म्हणत असते, हो हा तर तन्वीचाच नेकलेस आहे, तिला पूर्ण आजीने दिला होता असं इथे म्हटल्याबरोबर जी काही प्रिया असते ती म्हणत असते, नाही नाही माझा नाही हा, छे खरं तर हा माझा नाही, मी तर पहिल्याच वेळेस हा बघितला, खरं तर दोन्हीमध्ये साम्य आहे, पण माझा नेकलेस वेगळाच आहे असं इथे म्हटल्याबरोबर खरं तर सायली म्हणत असते, हो का, हा वेगळा आहे का, मग तुझा नेकलेस कुठे दाखव बरं असं इथे म्हटल्याबरोबर खरं प्रियाला काय बोलावं हेच कळत नाही. आता तेव्हा लगेच कल्पना म्हणत असते, अगं दाखवायची काय गरज आहे, हाच आहे तो तन्वीचा नेकलेस. तेव्हा इथे खरं अश्विन म्हणतो, तू इतका आत्मविश्वासाने कसं काय म्हणू शकतेस? तेव्हा इथे कल्पना म्हणते, अरे बाईला तिचा दागिना चांगलाच माहीत असतो आणि पूर्णाजी जेव्हा गेलत्या का हा दागिना करायला तेव्हा मी त्यांच्यासोबत होते आणि हा होलमार्क मला माहिती आहे की मला चांगलाच आठवतोय असं इथे कल्पना. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही सचिन असतो तो अस्मिता समोर उभा राहिलेला असतो आणि म्हणत असतो, अस्मिता खरं तर मला काहीतरी तुला दाखवायचं आहे, त्याचा फारसा उपयोग होणार नाही पण तरी देखील मी तुझ्यापासून काही लपवत नाही ना, त्यामुळे मी दाखवतो असं इथे खरं मुद्दाम सचिन अस्मिताला बोलत असतो. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, काय झालं सांग की काय झालं आणि दाखव की. तेव्हा इथे सचिन म्हणतो, आज मी बँकेत गेलो होतो ते अकाउंटबद्दल विचारायला, तिथं मला कोण भेटलं माहिती आहे का असं इथे म्हटल्याबरोबर खरं अस्मिता म्हणते, कोण भेटलं? तेव्हा इथे सचिन म्हणतो, मला बाबा भेटले. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, मग चांगलीच गोष्ट आहे ना, ते गेले असतील प्रॉब्लेम सॉल्व करायला असं इथे म्हटल्याबरोबर सचिन म्हणतो, तुला वाटतं रे तसं, पण तसं अजिबात नाही आहे. त्यांनी जर एवढी त्यांची ओळख आहे तर फोनवर त्यांचं काम होऊ शकतं, तर ते आता भेटायला कशाला गेले असतील? तेव्हा इथे अस्मिता म्हणते, नेमकं म्हणायचं काय सांग बरं मला असं म्हणून खरं तर आता इथे डायरेक्ट सचिन तिच्या पुढं तो मोबाईल ठेवतो आणि ते अस्मिताला तो व्हिडिओ दाखवतो. आता इथे अस्मिताला व्हिडिओ दाखवल्याबरोबर खरं अस्मिताला खूप मोठा धक्का बसतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रताप असतात, ते इथे अर्जुनला म्हणतात, अरे अर्जुन पण हा नेकलेस आला तर तुझ्याकडं कसा असं इथे खरं प्रतापने विचारल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, मी एका क्लायंटच्या ब्लड रिपोर्ट रिचेक करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा खरं तर तिथे लॅब असिस्टंटकडे हा मला नेकलेस मिळाला असं इथे म्हटल्याबरोबर सगळेच आता इथे प्रियाकडे पाहत असते. तेव्हा इथे अर्जुन असा देखील म्हणतो, खरं तर मला पूर्णाजीने हा नेकलेस बनवल्यानंतर दाखवला होता, त्यामुळेच तर खरं मी लगेच ओळखला. तेव्हा इथे प्रिया म्हणते, पण असं नाही होऊ शकत, सेम पण असू शकतो ना असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो, हां मला पण असंच वाटलं होतं, म्हणून तर आमच्या ज्वेलर्सला तो फोटो पाठवला आणि तो लगेच म्हणला पूर्ण आजीने त्यांच्या नाचसुनासाठी हा नेकलेस केला होता. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, आता हे प्रिया मला सांग, हा तुझा नेकलेस त्या लॅब असिस्टंटकडे कसा गेला असं इथे म्हटल्याबरोबर खरं अश्विन चिडतच इथे प्रियाला म्हणतो, सांग प्रिया कसा गेला तन्वी सांग असं इथे जोरात म्हटल्याबरोबर खरं प्रिया घाबरतच म्हणते, असं उडवाउडीचं उत्तर देते खरंच भयान. आता ती लगेच म्हणत असते, हा माझा नेकलेस माझाच आहे, आतापर्यंत मी कबुली दिली नव्हती, पण मात्र खरं अर्जुन जे म्हणतोय ते अगदी खरं आहे. त्या हॉस्पिटलमध्ये खरं तर माझी मैत्रीण होती आणि ती खूप आजारी आहे आणि तिच्याकडं पैसे नाहीत हे मला माहीत होतं, त्यामुळे खरं तर माझ्या बॅगेत हा नेकलेस मी घेऊन गेले, कारण की माझ्याकडं तर पैसे नव्हते ना, पण हे सगळं व्हायच्या आधीच खरं तर माझा नेकलेस तिथं चोरीला गेला. मी हे सगळं सांगितलं नाही कारण की मला खूप भीती वाटली, असं उडवाउडवीचं खरं उत्तर दिलेलं असतं प्रियाने. तेव्हा इथे अर्जुन काय शांत बसणार नसतो, तो लगेच म्हणतो, कोणती मैत्रीण, तिचं नाव काय? तेव्हा लगेच प्रिया म्हणते, सारिका. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो, फोन कर तिला लगेच माझ्यासमोर. तेव्हा इथे प्रिया फार घाबरते, अरे अर्जुन काय करतोस असा, माझ्यावर कोणीतरी विश्वास ठेवा की असं इथे म्हटलेले असते. तेव्हा इथे खरं तर प्रताप म्हणत असतात, हे खरं तर प्रिया तन्वी तुझाच नेकलेस आहे आणि तू त्याचं काय करायचं हे तू ठरवू शकतेस, मात्र हे सगळं करण्याच्या आधी एकदा मला विचारायचंच तरी ना. तेव्हा इथे अश्विन देखील म्हणतो, हो अरे बाकीच्या घरच्यांचं जाऊन दे, तू मला एकदा तरी सांगायला पाहिजे होतंस ना असं इथे म्हटल्याबरोबर खरं प्रिया म्हणत असते, सॉरी अश्विन खरंच माझं चुकलं, तुला मी आधी सांगायला होतं, पण तुझ्यामुळेच हे सगळं काही झाले, कारण की मी तुला पैसे मागितले होते त्या दिवशी, तूच तर नाही दिलेस, तू जर पैसे दिले असते तर हे सर्व काही झालंच नसतं असं इथे म्हटल्याबरोबर अश्विन म्हणतो, अरे मी कामात होतो, तू नंतर मला आठवण करून द्यायची ना असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते, जाऊ दे ना, ठीक आहे ना, नेकलेस आपल्याला मिळाला ना, मग काय गरज आहे आता हे सगळं काही बोलायचे असं इथे म्हटलेले असते. ती म्हणत असते, मला तर खरं वाटतं ना त्या लॅबवाल्यानेच खरं तर तो नेकलेस चोरला असावा असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, हो का प्रिया, त्या लॅबवाल्यांनी जर चोरला असता
तर त्यांनी मला परत दिला असता का, असंही ते म्हटल्याबरोबर आता प्रिया काय उडवाउडीचं उत्तर देते हे पाहण्यासारखंच आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला अस्मिताला व्हिडिओ दाखवलेला असतो. आता त्या व्हिडिओमध्ये खरं त्या दोघांचा आवाज नसतो आलं, त्यामुळे खरं ती म्हणत असते, अरे पण हे दाखवलंच बरोबर आहे, पण ते माझ्या अकाउंटबद्दलच विचारायला गेले असावेत ना, असंही ते म्हटल्याबरोबर खरं सचिन म्हणत असतो, नाही मला नाही वाटत, कारण की त्यांनी खरं तर ॲक्टिव्ह करण्यासाठी नाही तर तुझं अकाउंट फ्रीज करण्यासाठी ते गेले असावे असं मला वाटत आहे. तेव्हाही ते अस्मिता म्हणते, तुला असं का वाटत असावं आणि ते असं का करतील, असंही ते म्हटल्याबरोबर सचिन म्हणत असतो, असं त्यांना वाटत आहे की मी त्यांचे पैसे लुटत आहे, म्हणजे तुझे पैसे अकाउंटमध्ये मी लुटत आहे जुगाराला किंवा काहीतरी करण्याला, त्यांना असं वाटत आहे, असं मला वाटत आहे, त्यामुळे हे सगळं काही ते करत असावे. तेव्हाही ते अस्मिता म्हणते, मला नाही वाटत असं करतील म्हणून. तेव्हाही ते सचिन म्हणत असतो, मला माहीत होतं तुझा काय माझ्यावर विश्वास बसणार नाही, त्यामुळे खरं व्हिडिओ फोटो सगळं काढलं, पण तरी जर तुझा विश्वास नसेल तर ठीक आहे, जाऊ दे ना, तू नको जा विचारू त्यांना, जाऊ दे ठीक आहे, मीच खोटा ठरेल, असंही ते म्हणत असते. तेव्हाही ते अस्मिता म्हणत असते, खरंच त्यांनी केलं असेल का, पण जर त्यांनी केलं असेल तर मी त्यांना खरीच जाब विचारेल, मी आता सकाळीच त्यांना विचारते, असंही ते म्हटल्याबरोबर सचिन म्हणत असतो, हो खरंच विचारतील, विचारा, तू वीक पडणार तर नाहीस ना, असंही ते म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणते, नाही मी आता जाब विचारणारच, असे कोणते वडील असतील त्या मुलीसोबत असं वागत असतील, असंही ते खरं अस्मिता स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता इथे सचिनचं खूप मोठं काम झालेलं असतं, त्यामुळे फार तो खुश झालेला असतो. आता इकडे प्रियाला जो काही प्रश्न विचारलेला असतो त्या प्रश्नाचं उत्तर नेमकं कशा प्रकारे देते हे पाहण्यासारखंच आहे. आता आपण इथे पाहत असतो की प्रिया म्हणत असते, म्हणजे बघा आता तो काय झाला असेल, माझ्या पर्समधून माझ्याकडनं जमिनीवर पडला असेल आणि त्या लॅब असिस्टंटला मिळालेला असेल आणि मला वाटलं तो चोरीलाच गेला असेल, असं झालं असेल ना, असंही ते खरं प्रिया म्हटलेली असते. तेव्हा खरं तरी ते सायली म्हणत असते, हो तो चोरीला गेला का चुकून तुझ्याकडनं जमिनीवर पडला हे तर आपल्याला शोधायला पाहिजे. अर्जुन म्हणतो, हो ते तर इझिली शोधू शकतो आपण, असंही ते म्हटल्याबरोबर खरं तन्वी म्हणते, कसं, लगेच अर्जुन म्हणतो, कसं काय, अरे नाही माझं मित्राचं इथे हॉस्पिटल, तिथे CCTV कॅमेरे सगळ्या ठिकाणी आतमध्ये बाहेर सगळीकडे आहेत आणि ते इझिली मला भेटू शकतात, असंही ते म्हटल्याबरोबर खरं तिथे प्रियाला फार मोठं टेन्शन आलेलं. आणि इकडे सायली लगेच म्हणते, हो तुम्ही उद्याच जा आणि या सगळ्या गोष्टी करा, म्हणजे आपल्याला कळेल तरी नेमकं हा प्रकरण तरी काय आहे, असंही ते सायली म्हटलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो उद्या सगळं काही आपण शोधून काढूया, म्हणजे त्या लॅब असिस्टंटनी चोरलाय का खाली पडलेला त्याला भेटलाय हे सगळं काही आपल्याला बघायला मिळेलच की, असंही ते खरं अर्जुन म्हटलेला असतो. आता इथे खरं तर कल्पना म्हणत असते, बरं ठीक आहे हे सगळं काही ठीक आहे, तर मी हा घे तुझा नेकलेस, जपून ठेव बाई आता तिजोरीत आणि चला जेवून घ्या, असंही ते म्हटलेली असते. आता इथे जी काही प्रिया असते, ज्या आरती यांच्या हाती नेकलेस लागलेला आहे त्या आरती खरं तर मला तो लॅबवाला आता खरे रिपोर्ट देणारच नाही, म्हणजे खरे रिपोर्ट सायली आणि अर्जुनच्या हाती लागणार का, असं म्हणून खरं तर तिला ठसका लागलेला, तिला अश्विन पाणी देत असतो, वर बघ असं म्हणत असतं. आता इथे प्रियाला तर फार टेन्शन आलं असतं आणि सायली आणि अर्जुन तिची ही सगळी काही मजा इकडनं पाहत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे खरं सायली असते, ती अर्जुनला म्हणत असते, खरंच तुम्ही जेव्हा तिच्यासमोर नेकलेस ठेवला का तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता, असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, तिने विचार सुद्धा नसन केला की आपल्या हातात तो नेकलेस लागेल. तेव्हा इथे खरं सायली म्हणते, हे सगळ्या काही गोष्टी झाल्या आहेत, मात्र आता इथे प्रियाला हे कळलं असेल की आता तिच्या हातात खरा रिपोर्ट येत नाही, त्यामुळे खरं आपल्याला आता सावध व्हायला हवं आणि सगळ्या गोष्टी करायला हवं. तेव्हा इथे अर्जुन देखील म्हणतो, हो आता ती अशी काहीतरी चूक करेलच आणि ती चूकच आपल्याला पकडायची आहे, असंही ते यांचं दोघांचं बोलणं सुरू असतं. इकडे आता दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते तिची झोप उडालेली असते, ती म्हणजे सायली आणि अर्जुनमुळे. ती उठल्याबरोबर खरं तरी इथे रात्रीचंच इथे त्या लॅब असिस्टंटला फोन करत असते, तो काय फोन उचलणार नाही हे तर माहीतच असतं. आता तो फोन उचलत नाही म्हणून इथे प्रिया फार परेशान झालेली असते, या लॅबवाल्याने असं का केलं असावं, अर्जुनला तर दागिना का दिला असावा, म्हणजे माझा रिपोर्टचा हा पर्याय माझ्या हातातून निसटलेला आहे, असं ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता सायली आणि अर्जुनला थांबवण्यासाठी मला टोकाचं पाऊल उचलावं लागेल तरी चालेल, पण मला काहीतरी करावंच लागेल, मला हार मानून नाही चालणार, मी कधीच हार मानणार नाही, मी हे सिद्ध कधीच होऊ देणार नाही की मी तन्वी रविराज किल्लेदार नाही म्हणून, असंही ते खरं प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता इकडे दुसरा दिवस उजडलेला असतो. आता इकडे दुसऱ्या दिवसाची सुरुवात छान अशी झालेली असते. सायली आणि अर्जुन खाली आलेले असतात. तेव्हा इथे प्रताप सायली
सायलीची विचारपूस करत असतात. त्याचबरोबर खरं कल्पना देखील विचारपूस करत असते आणि अक्षरशः खरं तरी ते आता जो काही अर्जुन असतो तो सायलीला इथे खाऊ घालत असतो. सायली म्हणत असते, अहो काय करताय, माझ्या पायाला दुखापत झाली, हाताला नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, अरे काय करतेस, गब्बस, नवरा लाड करतोय ना तेव्हा करून घ्यायचे असतात, हो का नाही डॅड, असं इथे प्रतापला म्हणत असतात. तेव्हा इथे प्रताप म्हणत असतात, हो अगदी बरोबर आहे, नवऱ्याने लाड केल्यावर करून घ्यायचे असतात, असं इथे म्हटलेली असते. आता इथे सायली काही बोलत नाही, तिला थोडी लाज वाटत असते कारण की प्रताप आणि कल्पना तिच्यासमोर बसलेले असतात. आता ह्यांचं बोलणं छान असं चालू असतं. तितक्यातच खरं तर रागातच इथे अस्मिता आणि त्याचबरोबर सचिन देखील तिच्या मागे असतो. आल्याबरोबर प्रतापला म्हणत असते, डॅड मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा इथे खरं प्रताप म्हणतात, काय बोलायचं आहे, असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिता तो मोबाईल काढते आणि सचिनने काढलेला व्हिडिओ त्यांच्यासमोर धरते. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, डॅड तुम्ही बँकेत गेला होता. तेव्हा इथे खरं तर प्रताप म्हणतात, हो तुझ्याच कामासाठी गेलो होतो ना. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, हो का, तुमचं तर फोनवर सगळं काही बोलणं झालं होतं, मग तुम्ही बँकेत कशाला गेला होतात, असं इथे खरं अस्मिताने विचारलेलं असतं. तेव्हा इथे कल्पना म्हणतात, अगं अस्मिता असं काय करतेस, अगं फोनवर काम झालंय म्हणून तर ते बँकेत गेले ना. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, हो का, इतक्या वेळेस फोनवर बोलून तिथे जाऊन पण माझं अकाउंट का चालू झालं नाही, असं इथे म्हटल्याबरोबर खरं चिडत हे सगळं काही अस्मिता म्हणत असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, अस्मिता तू कोणाशी बोलतेस, कळतंय का तुला. तेव्हा इथे खरं तर अस्मिता म्हणते, हो मला चांगलंच कळतंय, म्हणूनच मी थेट विचारते, डॅड तुम्ही खरं तर माझं अकाउंट फ्रीज करण्यासाठी बँकेत गेल्या होतात, असं इथे विचारल्याबरोबर तेव्हा लगेच कल्पना म्हणते, अगं अस्मिता आता तू जबाब आता डॅडला विचारणारच का तुझ्या. तेव्हा इथे खरं अस्मिता म्हणत असते, हो विचारणार, कारण की माझ्या अकाउंटचं आणखीही काम झालेलं नाही, मग मी काय करू, माझे पैसे मी वापरू शकत नाही, मग हे सर्व गोष्टी करणारच ना मी, असं इथे म्हटल्याबरोबर खरं प्रताप थोडे रागातच उठतात आणि म्हणत असतात, अस्मिता तुला सांगू का, खरं तर मला बँकेत भरपूर आणखी कामं असतात, पण तरी पण तुझ्या मी अकाउंटचं काम करतो, तुझे फॉलोअप घेतो, तरी देखील असे प्रश्न विचारणार असतीस तर तुझं तू बघून घे, पण हा सगळा व्हिडिओ फोटो तुला दिला तरी कुणी, असं इथे प्रतापनी विचारलेलं असतं. आता अस्मिता पुढे काय उत्तर देते हे तर आपल्याला पुढे मिळेलच पाहायला. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग.